श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या यूट्यूब चॅनेलमध्ये. आजचा ह्या व्हिडिओ हा देवघराबद्दल असणार आहे. देवघरामध्ये आपण विविध प्रकारचे देव आणत असतो, वेगवेगळ्या गोष्टी करत असतो, परंतु हे करणं कधीतरी शुभ आणि कधी अशुभ देखील ठरतं. आणि आपल्या वास्तुशास्त्रानुसार देवघर हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. देवघरामधून येणारी सकारात्मक ऊर्जा आपल्या घराला प्रसन्न ठेवत असते, तसेच आपल्या घराला सुख समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी देखील प्रवृत्त करत असते. त्यामुळे सगळ्यांना हे देवघर व्यवस्थित असणं गरजेचंच आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याबद्दलच माहिती मिळणार आहे. देवघरामध्ये असलेल्या देवांच्या मूर्ती, त्यांची प्राणप्रतिष्ठा या सर्वांबद्दलची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यानंतर आपण सकाळी आणि संध्याकाळी देवापुढे जो दिवा लावत असतो, तो दिवा आणि त्याचे महत्त्व याची देखील माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या देवघरामध्ये कोणत्या मूर्ती असाव्यात ह्याची माहिती आपण सर्वात अगोदर घेऊया. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणपती, देवी, विष्णू, महादेव आणि सूर्य यांच्या एक एक मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, कोणत्याही देवाची तुमच्या देवघरामध्येही एकच मूर्ती असावी. त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या तुम्ही देवघरामध्ये ठेवू नका. विष्णू स्वरूपात तुम्ही पांडुरंग, बाळकृष्ण आणि श्रीराम यापैकी एक मूर्ती निवडू शकता. तुम्हाला जर देवी तुमच्या देवघरामध्ये ठेवायची असेल तर तुम्ही दुर्गा, अन्नपूर्णा किंवा महालक्ष्मी यापैकी कोणत्याही एका मूर्तीची निवड करा. तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या देवघरामध्ये ग्रामदैवत, श्री दत्त, बालाजी यांचे फोटो तुम्हाला पूजेत ठेवले जाऊ शकतात. आणि इतर सर्व फोटो घरावरील भिंतीवर किंवा इतर खोल्यांमध्ये तुम्ही लावू शकता. तुम्ही ज्या गावामध्ये राहत आहात तिथले ग्रामदैवत, श्री दत्त, बालाजी यांचे फोटो तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता आणि बाकीचे फोटो तुम्ही इतर खोल्यांमध्ये लावू शकता. शक्यतो देवाचे जे फोटो आहेत ते तुम्ही देवघरामध्येच ठेवा, कारण की त्यानुसार आपण देवघरामध्ये देवपूजा करत असताना बाकी सर्व मूर्तींची आपण पूजा त्यासोबत होत असते. त्यामुळे बाकी खोल्यांमध्ये फोटो न ठेवता देवाचे फोटो हे तुम्ही शक्यतो देवघरामध्येच ठेवा. त्यानंतर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या देवघरामध्ये असलेले शंख, घंटा आणि कुलधर्म कुलाचारातील टाक हे तुमच्या देवघरामध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे. तुमच्या घरामध्ये जास्तीच्या मूर्त्या किंवा टाक जर असतील तर ते तुम्ही एका डब्यामध्ये ठेवून तो डबा तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता. बऱ्याच ठिकाणी कार्यानिमित्त नवीन देव करण्याची किंवा टाक करण्याची प्रथा आहे. जर तुमच्या घरामध्ये एखादं लग्न कार्य असेल तर आपण जुने देव उजवून आपण नवीन देव त्यावेळेस करत असतो. अशा वेळेस तुम्ही नवीन देव बनवू शकता किंवा काही कार्यानंतर तुम्ही तुमचं कुटुंब जर विभक्त होणार असेल किंवा नवीन घर बांधल्यानंतर बऱ्याच वेळा कुटुंब विभक्त होतं त्यावेळेस देखील तुम्ही नवीन मूर्ती न आणता घरामधील जास्तीचे देव पूजेसाठी वापरू शकता. त्यामधील एक दोन देव जर तुम्हाला नवीन करावे असे वाटत असेल तर ते तुम्ही नवीन मूर्ती देखील घरामध्ये आणू शकता. त्यानंतर शक्यतो जर तुम्ही घराचे नवीन बांधकाम केलेले असेल तर तेव्हा तुम्ही घरामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर देवासाठी एक स्वतंत्र खोली बांधावी असं मी तुम्हाला सांगू शकते. हे शक्य नसलंच तर देवघर किंवा आणि शयनगृह हे मात्र तुम्ही एकत्र करू नका. देवघर जेव्हा तुम्ही बांधणार आहात तेव्हा ते तुमच्या ईशान्य कोपऱ्यामध्येच घराच्या असायला हवे आणि हे शक्य नसेल तर तुम्ही पूर्व किंवा पश्चिम दिशेला हे देवघर बांधू शकता. कुलदेवता, देवी अन्नपूर्णा, गणपती आणि श्रीयंत्र हे त्यानंतर तुम्ही देवघरामध्ये स्थापित करा. मूर्ती आसनावर स्थापित करून तुम्ही पूजा करताना देखील आसनावर बसूनच पूजा करा, हे मात्र तुम्ही देवपूजा करताना लक्षात ठेवा. महादेवांची लिंगाच्या रूपामध्ये आराधना करावी आणि घरामध्ये महादेवांची मूर्तीच्या स्वरूपामध्ये पूजा करू नये. महादेवांचे तुम्ही त्यावेळेस पिंड तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता. तुम्ही पूजा करत असताना नेहमी तुमचे तोंड हे उत्तर किंवा पूर्वेकडे असावे. देवाचा दिवा तुम्ही देवघराच्या आग्नेय कोपऱ्यात लावायचा आहे आणि पाणी उत्तरेकडे ठेवायचे आहे. निर्माल्य, पुष्प, नारळी हे इत्यादी तुम्ही तुमच्या घराच्या समोर एखादं मोठं झाड असेल तर त्याखाली तुम्ही ते वाहू शकता किंवा ते तुम्ही पाण्यामध्ये सोडू शकता. पण निर्माल्य तुम्हाला कचऱ्यामध्ये कधीही टाकायचे नाही, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा.
देवपूजा करत असताना तुम्ही पाण्याचा एखादा कलश घरामध्ये जो मांडत असता त्यामधील जल हे पवित्र झालेले असते, कारण की आपण देवपूजा करताना सतत नामस्मरण आणि मंत्रांचा जप करत असल्यामुळे ते पाणी हे पवित्र होत असते. मग हे पाणी तुम्ही घराच्या चारही कोपऱ्यांवरती शिंपडायचे आहे. त्यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे घरामधील देवाला तुम्हाला नेहमी गोडाचाच नैवेद्य दाखवायचा आहे. त्याशिवाय अन्य कोणताही नैवेद्य तुम्ही देवाला दाखवू नका. आता यानंतर आपण देवघरामध्ये जो दिवा लावत असतो तो का लावायचा असतो याच्या मागेही खूप कारणं आहेत. कोणतेही धार्मिक काम करत असताना तुम्ही अग्निदेवतेला साक्षी मानून करत असता, म्हणूनच दिवा लावून आपण अग्निदेवतेला पूजेसाठी आमंत्रित करत असतो. दिवा लावून आपण देवांच्या स्वागतासाठी आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी देवांना च्या पुढे प्रकाश निर्माण करायचा असतो, म्हणून आपण त्या ठिकाणी दिवा लावत असतो. या दिव्यामुळेच आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याची ताकद असते. देवांना यामुळे प्रसन्नता वाटते आणि देव आपल्या देवपूजेमुळे प्रसन्न होऊन आपल्याला शुभाशीर्वाद द्यायला तिथे येत असतात, म्हणून आपण देवघरामध्ये नित्य दिवा तेवत ठेवायचा असतो. हा दिवा तुम्ही नेहमी पूर्वेला किंवा उत्तरेला ठेवायचा आहे. दिव्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप घालून 2 वाती लावायच्या आहेत. दिवा लावताना तुम्हाला ओम दीप ज्योतिर्नमस्तुभ्यम तमसो मा ज्योतिर्गमेय असा मंत्र देखील म्हणायचा असतो. दिवा लावून आपण देवाची आरती करतो आणि जो दिवा लावणार आहे त्यामध्ये 1 दिवा तेलाचा आणि 1 दिवा तुपाचा लावायचा आहे. हे दिवे लावत असताना तुम्ही देवघराच्या उजव्या बाजूला म्हणजेच देवांच्या डाव्या बाजूला तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा आहे आणि देवघराच्या डाव्या बाजूला म्हणजेच देवांच्या उजव्या बाजूला तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. हे तुम्ही ध्यानात घ्या. आता हे झाले देवघरामधील देव आणि त्यापुढे आपण जो दिवा लावत आहात त्याबद्दलचे महत्त्व. व्हिडिओला शेवटपर्यंत आणखीन एकदा नक्की बघा आणि तुमच्या घरामध्ये यामधील कोणत्या वस्तू नसतील तर त्या अवश्य आणून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.